नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये. बघा, युएस रेटचं कालचं अनालिसिस, कालचं म्हणजे आजचं अनालिसिस करूया आपण नोव्हेंबर 18. ठीक आहे. बघा, अगोदर मागच्या दिवसाचं काय अनालिसिस करायचं तर ही गोष्ट समजून घ्या. कालच्या दिवसाची क्लोजिंग आणि कालचा मुवमेंट कसं झालं ते बघणं गरजेचं आहे. सायकोलॉजिकल नंबर इथं आहे, बरोबर. सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकडाऊन प्रॉपर रिटेस्ट करून मार्केटनं इथं क्लोजिंग दिलेली आहे. याचा अर्थ रिटेलर कुठे ऍक्टिव्ह असतील? सेल साईडला ऍक्टिव्ह असतील, बरोबर. मग पोझिशन आपल्याला जास्तीत जास्त प्लॅन कुठल्या करायचे आहेत? बाय साईडला प्लॅन करायचा. तर प्लॅन कसा करायचा बघा. पहिली कॅन्डल चालू झाली तर 20 वाजता म्हणजे 8 वाजता चालू झाली, रेड कॅन्डल आली म्हणजे सेलिंग तर दिसते बाबा, पण अंदाजे ट्रेड बनवायचा का नाही. त्यानंतर मोठी ग्रीन आली, ओके नो प्रॉब्लेम. मोठी ग्रीन आली, हा काय झाला मग? इंट्राडे लो. इंट्राडेचा काय झाला? लो, म्हणजे सगळ्यात खालची प्राइस. या इंट्राडे लोचा काय केला मार्केटनं? ब्रेकडाऊन केला. आता सांगा कोण ऍक्टिव्हेट होईल? लोचा ब्रेकडाऊन झाल्यावरती सेलर ऍक्टिव्हेट होतात. सेलर ऍक्टिव्हेट झाली, कशाची वाट बघायची? कन्फर्मेशन कॅन्डलची. कन्फर्मेशन कॅन्डल कोणती? कोणतीही स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल. स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा ग्रीन कॅन्डल म्हणा. ग्रीन कॅन्डल आली, क्लोज होऊ द्यायची तिला. क्लोज झाली, हाय ब्रेकआउट करताना बाय साईडला आपण एंट्री मारली. इथं सिंपली एवढं इथून सायकोलॉजिकल नंबर पर्यंत इझिली टार्गेट भेटते आपल्याला. हा इथून मार्केट वरती जाणार आहे फिक्स होतं, कारण बघा इकडे सेलिंग आहे ना, रिटेलर सेलच करणार आहे, मग त्यांचे टॉपलाच बरोबर सापडत जातात, मार्केट हळूहळू वरती जातं. एवढं सिंपल प्लॅन आपल्याला इथं करायचा होता. ह्याच्यानंतर तुम्हाला वाटत असेल सायकोलॉजिकल नंबरचा ब्रेकआउट झाला, रिटेलर बाय करतील. अजिबात नाही. मार्केट बघा इकडे डाऊन आहे. इकडे डाऊन असलं जसं जसं वर जाईल तसं तसं रिटेलर सेल करायचा विचार करतात. ठीक आहे. 1 मिनिटानुसार कशी एंट्री प्लॅन होते ट्राय करूया. हे बघा, कुठे चालू झालं मार्केट? इथं, बरोबर. इथून आलं खाली, त्यानंतर वरती ब्रेकआउट दिला, म्हणजे हायचा ब्रेकआउट दिलेला आहे. नो प्रॉब्लेम. इथं जर सेल साईडला एंट्री बनवता येत असेल बनवा, पण इकडे ट्रेंड डाऊन आहे, सेलला थोडंच माहेशवंत रिस्क आहे. त्यानंतर काय होतं? इथं इंट्राडे लोचा ब्रेकडाऊन होतो. इंट्राडे लोचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर मार्केटमध्ये हॅमर कॅन्डलची वाढ बघायची होती. इथं 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 हॅमर आली बघा, पण हिचा हाय ब्रेकआउट झालाय का? अजिबात नाही झाला. वाढ बघायची वाढ बघायची वाढ बघायची वाढ बघायची. इथं आली हॅमर कॅन्डल 20 वाजून 24 मिनिटानंतर. तिला इथं बाय डायरेक्शनला पोझिशन बनवता येते आपल्याला. ठीक आहे. इथं अशी पोझिशन बनवता येते. 10 पिपचा असेल तुम्हाला, तिथून 20 ते 30 पिपचं टार्गेट घ्यायचं आहे, जे की मार्केटमध्ये इझिली अचीव्ह होतंय. एकदम सिंपल गोष्ट आहे. समजली असेल तर ठीक आहे, नसेल समजली, US100चा 5 मिनिटा जो कोर्स आहे तो फ्री आहे AMT ग्लोबल ऍप्लिकेशनवरती. तो कोर्स तुम्ही सगळ्यांनी नीट पाहायचा आहे. या गोष्टी खूप किरकोळ आहेत. 5 मिनिटाची स्ट्रॅटेजी सांगितली ना, मार्केट छापील तसं वर्क होतं. US100चं मार्केट छापील तसं वर्क होतं एक्झॅक्टली. भरपूर लोकांचे एक्सपिरियन्स आहेत आणि ते चांगले ट्रेड पण करत आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी US100 5 मिनिटा कोर्सवरती जास्त फोकस करा. ऑल इन वन बॅच म्हणून आपल्या ऍपवरती आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. गोल्डच्या मध्ये पण हळूहळू आपण व्हिडिओ तिथं ऍड करूया. अजून तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाकी ब्रोकरच्या वगैरे सगळ्या काही लिंक दिलेल्या आहेत, तिथून नीट अकाउंट ओपन करा, मला आयडी पाठवून ठेवा. तिथून तुम्हाला मी कुपन कोड सुद्धा देतो. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.